मी घरी गेल्यावर ते की राजसाहेबांच्या घरनं कोणतरी आलंय बरोबर. हे बघूनच लोकांच्या डोळ्यात पाणी येतं की फक्त फक्त आत या, फक्त पाय लागू दे घराला. म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी बरोबर. की ही जी रुमर चालू आहे, हा जो राज ठाकरेचा मुलगा तुझ्या पाठी आहे, हा तोच आहे ज्याला मी बघायला चालली. बोल बच्चन. वन अँड ओनली दिल्ली मधनं चालू आहेत राऊत. नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे. कसे आहात सगळे? निवांत ना? हे आता निवांत राहून चालणार नाही, कारण का 20 तारखेला निवडणुका आल्यात आणि त्याच पार्श्वभूमीवर मी आज अमित ठाकरे साहेबांना भेटायला आलोय. आणि ते अजिबात निवांत नाही, ते खूप बिझी आहेत. तरी त्यांनी आपल्याला वेळ दिला, तर मी पहिले त्यांचे आभार मानतो की तुम्ही या गडबडीत आम्हाला वेळ दिलात. सर, तुम्ही पहिल्यांदी या सगळ्या याच्यात अमित यार please. अमित दादा म्हणतो. ठीक आहे चल दादा, ठीक आहे. अमित दादा, तू पहिल्यांदी हा. हे आता उतरला आहेस आणि हे सगळे प्रश्न तुला ऑलरेडी विचारले गेलेले आहेत की कसं झालं वगैरे. पण मला विचारायचं की हा तुझा जो माइंडसेट हा एक तयार करावा लागतो, किंवा जेव्हा ह्या कार्यात उतरताना एक फुल फ्लेज ह्यानी उतरावं लागतो, तर तू स्वतःला कसं तयार केलं की आता ह्याच्यात उतरायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला माहिती की बदलणार आहे, काही झालं तरी म्हणजे लाईफ बदलणार. लाईव्ह बदलणार बरोबर. तर तू स्वतःला आधी प्रिपेअर्ड होतास का? नाही, कसं आहे, आता साहेब पण मला वाटतं कालच्या भाषणात बोलले की लोकसभेला अमितला शिवून नसेल देखील नसेल गेलं की तो त्याला उभं राहायचं असेल. बरोबर. आमची पक्षाची एक बैठक झाली ज्याच्यात मी गेले 10 वर्ष जो डाऊनफॉल आपण बोलू शकतो तो मी बघितलाय पक्षाचा, आणि त्याच्यात मी राजसाहेबांची आणि महाराष्ट्र सैनिकांची मेहनत बघितली. बरोबर. 19ला आल्यावर मला साहेबांनी न मागता नेतेपदी माझी निवड झाली. मला वाटतं त्याच्यानंतर मला विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष केला गेला. हे लोक कुठेतरी बोलत होती आणि साहेब मला काहीही न मागता देत होते. हे मला वाटलं की माझी कुठेतरी एक जबाबदारी आहे की पक्षाला गरज असेल तेव्हा मी उभा राहिलो पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे मला वाटतं मी त्या बैठकीत बोलून गेलो की पक्षाला जर गरज असेल तर मी देखील उभं राहायला तयार आहे. पक्षातला प्रत्येक नेता हा उभा राहायला पाहिजे. बरोबर. आणि तेव्हा बोलून गेल्यानंतर त्याच्या बातम्या चालू झाल्या आणि त्याच्यानंतर तो एक डॉमिनो इफेक्ट मग साहेबांपर्यंत पोहोचलं. ते मग भांडूप, बरळी, नाशिक वेगवेगळ्या गोष्टी चालू झाल्या. मग साहेबांनी मला विचारलं की तू सिरियस आहेस का? तर मी बोललो हो, मी 100% माझी तयारी आहे, कारण मला माहिती आहे आता काळाची गरज आहे. बरोबर. पण तुला नसेल वाटत तर मी महाराष्ट्रभर प्रचार करायला तयार आहे. हार्ड अँड फास्ट काही नाही. बरोबर. कारण निवडणुकीला उभं राहणं हे माझ्या डोक्यात पण नव्हतं. पण मी जेव्हा बोललो की मी तयार आहे तेव्हा मी एकदम जबाबदारीने बोललो, कारण मला माहिती आहे ती जबाबदारी आल्यावर माझ्याकडे ती पेलण्याची ताकद आहे. बरोबर. त्याच्यामुळे तो खूप ऑर्गॅनिक प्रोसेस होती ती. साहेबांनी मला विचारलं, मी बोललो की जर तुझी इच्छा असेल तर मी तयार आहे, नसेल तर नाही. बरोबर. त्याच्यानंतर लिस्टमध्ये नाव जाहीर झालं, पण जे बोललो ते जबाबदारीने बोललो. बरोबर. आणि मग ह्याच्यात आता आम्ही बघतोय तुम्ही भरपूर प्रचार करताय आणि त्याच्यात लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे, कारण का मेन लोक आहेत आता ह्याच्यात? नाही, खूप उत्तम आहे. मी सांगू पण नाही शकत. मी मगाशी बोललो की डोळ्यात पाणी हे तुम्ही खोटं नाही काढू शकत. बरोबर. त्याच्यामुळे घरी गेल्यावर ते की राजसाहेबांच्या घरनं कोणतरी आलंय, बरोबर, हे बघूनच लोकांच्या डोळ्यात पाणी येतं की फक्त फक्त आत या, फक्त पाय लागू दे घराला. म्हणजे हे किती मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. बरोबर. म्हणजे अशा प्रकारचा प्रचार असेल, म्हणजे तुम्ही ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये बघत असाल तर उन्हाळा खूप आहे, 9 ते 2 वगैरे प्रचार चालतो. कुठेतरी मी थकायला पाहिजे होतो. पण जे घरी बोलवून माझं औक्षण केलं जात आहे किंवा खायला देत आहेत, प्यायला देत आहेत, त्याच्याने मला वाटतं ते कुठेतरी एक मोटिवेटिंग फॅक्टर आहे माझ्यासाठी की चालू राहू दे. बरोबर, हे चालू राहू दे. आणि मला ते खूप आवडतं. आता ह्याच्यात जेव्हा तुम्ही ठरवलं की आता आपण उभं राहायचं वगैरे, तर तुमच्या बाबांचा एक रिस्पॉन्स वेगळा असेल, पण मला विचारायचं तुझ्या सवय लाव ना प्लीज. तुझ्या बाबांचा रिस्पॉन्स वेगळा असेल, पण मला वेगळ्या लोकांबद्दल विचारायचं. वेगळी म्हणजे आई, बहीण, बायको, आजी, ह्या लोकांचं ह्याच्यात काय, म्हणजे ह्यांचा सपोर्ट कसा असतो आत्ताच्या प्रचारात? हा, म्हणजे ओव्हरऑल तर आहेच, पण अनबिलिव्हेबल जे आहे. मी मितालीचं बोलायला गेलं तर मला एक्सपेक्टेड नव्हतं, कारण हा प्रचार खूप कठीण आहे. बरोबर. सगळ्यांच्या घरोघरी 3 लाख का 3.5 लाख जनसंख्या आहे माहिती, सगळ्यांच्या घरी पोचणं. पण त्यात मला वाटलं की मिताली 1-2 दिवस येईल, पण ती दररोज सकाळी तयार असते. मला विचारते कधी जायचं, मग कधी निघायचं. बरोबर. त्यांना विचार तयारी झाली. बरोबर. त्याच्यामुळे तिचा जो तिची जी एक सपोर्ट आहे, मला वाटत नाही मी त्याच्याशिवाय करू शकलो असतो. माझी आई बरोबर ज्या प्रमाणात उतरली, माझे सासरे, बरोबर, म्हणजे ते शेवटी सर्जन आहेत, सगळं सोडून ते माझ्यावर प्रचारात उभे असतात. बरोबर.
माझी सासू माझ्या आईबरोबर फिरते, माझे आत्ते सगळे उतरलेत. बरोबर त्याच्यामुळे एक फॅमिलीचा जो सपोर्ट लागतो तो 100% आहे. बरोबर. म्हणजे बायको तिकडे पण तुमच्या बरोबर आहे. हो हो हो. आणि मला आणि उर्वशी मला आवडतं की साहेबांबरोबर फिरते, हो हो कॅम्पेनिंग पार्ट बघते. बरोबर. आणि याच्यात मग बाबांचं काय म्हणणं होतं, काय किंवा त्यांना एक्सपेक्टेड होतं की तुम्ही असं म्हणाल की आता मी उभं राहतो किंवा मी हे किंवा त्यांना काही नाही, आयडिया त्यांना तो अपेक्षा नव्हती. मी शेवटी पक्षासाठी बोललो, मला पण अपेक्षा नव्हती, पण त्यांना तर बिलकुल नव्हती. कारण शेवटी मान्य बाळासाहेब असेल किंवा राजसाहेब असेल कधी इलेक्टचा विचार पण नाही केला त्यांनी. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना अपेक्षा नव्हती की त्यांचा मुलगा अशा प्रकारे काहीतरी बोलून जाईल. बरोबर. मला एक विचारायचं की तुम्ही जे एवढे नम्र आहात किंवा काय, आता मला म्हणजे मी कशावरनं सांगतोय, कारण का बरीच लोक असं दाखवतात पण ते आपल्याला कळतं थोड्या वेळाने की हे कुठेतरी हा खोटं करतो. पण तुम्ही इतके आहात, म्हणजे तुम्ही जेव्हा माझ्या घरी आलात तुम्ही मगाशी म्हटलात की पाय लागले, तर तुमचे आमच्या घराला खरंच पाय लागले. आणि त्याच्यानंतर माझ्या घरचे मला ऐकवायला लागले की बघ ते कसे आहेत, व्यवस्थित एकदम वेल मॅनर्ड असं असलं पाहिजे. त्यामुळे हे तुमचं म्हणजे हे जो ऑरा तुम्ही असं जपलाय किंवा हे ते का इनबॉर्नच कसं. मी लहानपणापासून तसं वाढलोय. बरोबर. मी कोणाचे आई वडील दिसले किंवा आजी आजोबा दिसले तर मी स्ट्रेट अवे मी पाया पडतो. मी राजकारणात असेल किंवा नसेल, बरोबर. कारण ते आशीर्वाद कुठेतरी तुम्हाला उपयोग. म्हणजे मला हाच प्रश्न विचारायचा की तुम्ही ह्या गोष्टीमध्ये, ह्या पॉवर मध्ये बिलीव्ह करता. हो हो, आशीर्वादामध्ये मी बिलीव्ह करतो. हो, म्हणजे मोठे लोक तुमच्या डोक्यावर हात ठेवतात त्याच्यापेक्षा वेगळी तुमच्यापेक्षा तुमच्या पाठीशी काय आहे. बरोबर. मी आता पण मी जे बोलतो, मी मतं द्या बोलत नाही, मी आशीर्वाद द्या बोलतो. बरोबर. त्याच्यामुळे हे जे मला आवडतं म्हणजे आणि हे मी लहानपणापासून असं आहे. पण मी ह्याचं श्रेय मी मगाशी लास्ट टाइम पण बोललो की मी इतर नेत्यांच्या मुलांना देईन. का बरं? का ते कसे नाहीये? कारण तुम्ही इतर नेत्यांची मुलं बघितली आहेत तशी आहेत. हा, आणि मग तुम्ही एक माइंडसेट केलाय की नेत्यांची मुलं असतील. बरोबर. त्याच्यात माझे संस्कार चांगले झाल्यामुळे मला मी कुठेतरी मी असं वाढल्यामुळे ते नोटीस केलं जातं की अरे हा असं काहीतरी वेगळं. त्याच्यामुळे मी ते श्रेय त्यांना देईन. त्यामुळे कोणीतरी चुकीचं वागत असतील त्याचा तुम्हाला फायदा झालाय. हा, कोण फायदा झाला. पण आता मग तुम्ही हा सगळ्या इकडनं इकडे उभं राहिले, तर मग हा एरिया आपण निवडूयात. हे इथं तुम्ही राहता म्हणूनच चूज केली? नाही, मी चूज केला नाही. ओके. मला साहेबांनी संभाजीनगरला पाठवलं असतं, नाशिकमध्ये पाठवलं असतं, पुण्यामध्ये पाठवलं असतं, बीडला पाठवलं असतं, मी कुठेही गेलो असतो. ओके. मी एरिया चूज केला नाही. एरिया साहेबांनी जे म्हणतील तिकडे जाईल. आणि मला माहित पण नव्हतं माहीम आहे. ओके. जेव्हा लिस्टमध्ये आला तेव्हा मला कळलं, कारण शेवटी मी हे पक्षासाठी बोलून गेलो, त्याच्यामुळे माझी तयारी पाहिजे की कुठे उभं राहायचं. हा, माझे बाबा जिकडनं देतील तिकडनं मी तयार पाहिजे. बरोबर. आणि मी 2022 मध्ये कोविडच्या काळातच दौरा चालू केलेला. त्याच्यामुळे मला माहिती आहे मी किती पोहोचलोय लोकांपर्यंत. ओके. मी काय लेवलला कनेक्ट झालोय मला माहिती आहे. त्याच्यामुळे मी कॉन्फिडंट होतो की जिकडनं जाईन तिकडनं मी माझ्या 100% देईन. बरोबर. आणि तुम्ही या सगळ्या बाबतीत किती ॲम्बिशियस आहात? कुठच्या म्हणजे ह्या सगळ्या बाबतीत ओव्हरऑल, म्हणजे एखादी व्यक्ती असते की ती प्रचंड ॲम्बिशियस असते कुठलीही गोष्ट करो. राजकारण मी आलो नसतो, जर मला माहित नसतं काय आहे, तर मी साहेबांचा मुलगा नसतो तर डेफिनेटली नसतो आलो. मी फक्त बाहेरनं बघितलं असतं की काय प्रकारचं राजकारण चालू आहे, असं चाललंय, आपला देश कुठे चाललाय, आपलं राज्य कुठे चाललंय. मी साहेबांचा मुलगा नसतो तर आलोच नसतो. त्यामुळे ही ॲम्बिशन्स कधी नव्हती. पण जेव्हा मी काम चालू केलं, मग छोट्यातलं छोटं असेल किंवा मोठ्यातलं मोठं आंदोलन असेल, ते यशस्वी झाल्यावर जे लोकांच्या एक चेहऱ्यावर एक समाधान दिसायला लागलं ना, नाही तर आशा वर्कर्स तुम्ही घ्या कोविडच्या काळात, बरोबर, त्यांचं मानधन 2,000 रुपये होतं. बरोबर. आपण शासनाकडे गेलो ते 4,000 करून घेतलं, म्हणजे 2,000 ने वाढलं. बरोबर. आता आपण 2,000 ला एवढी व्हॅल्यू देत नाही, पण 2,000 ची जी व्हॅल्यू त्यांच्या नजरेत होती, हे बघितलं मला असं वाटलं की अरे आपण कुठेतरी आपण काय करतोय. बरोबर. त्याच्यामुळे हे ते जे डोळ्यात प्रेम दिसायला लागलं, त्याची चेहऱ्यावर समाधान दिसायला लागलं ना, ते मला कुठेतरी आवडायला लागलं. बरोबर. आणि मला वाटतं ते मी अडिक्ट झालो त्याला. बरोबर. की अजून कसं आणू शकतो. बरोबर. त्याच्यामुळे मी त्या कामाला लागलो होतो. आणि मला विचारायचं की जेव्हा तुम्ही लहान होतात तेव्हा असं कधी पहिल्यांदा जाणवलं की आपण कुठल्या तरी एका वेगळ्या घरात किंवा मोठ्या घरात जन्माला आलो, ही पहिली मुवमेंट कधी होती? नाही, मला वाटत नाही म्हणजे असं साहेबांनी किंवा माझ्या वडिलांनी किंवा माझ्या आईने मला ते कधी जाणवून दिलं. पण तरी माझे खरं तर मी बोलेन की जे मित्र झाले ते खरं शाळा आणि कॉलेजमध्ये झाले. म्हणजे माझा पुढचा प्रश्न तोच होता की असं म्हणतात की ज्यांचे लहानपणापासून तेच मित्र असतात तो खरा
हा जमिनीवर आहे म्हणजे. हा एक्झॅक्टली. आणि माझे तेव्हा खरे मित्र झाले, कारण आता जे तुमची मैत्री होते किंवा तुम्ही सोशलायझिंग करता ते शेवटी साहेबांचा मुलगा म्हणून कोणतरी भेटायला येतं. बरोबर, आणि हे ऍडमिट केलं पाहिजे. केलं पाहिजे. बरोबर. शाळा कॉलेजमध्ये त्यांना पण माहित नव्हतं माहित- माझे वडील हा. कोण आहेत. मग मी तर बोलून माझ्या बायकोला पण माहित नव्हतं माझे वडील कोण आहेत. नाही. हो विचारा. हो का? त्यांनी असा दावा केला की तुम्हाला माहित नव्हतं त्यांचे वडील कोण आहेत तुम्हाला माहित नव्हतं. हो का? नाही, राज ठाकरे आहे राजकारणात आहे माहित होतं, तुम्ही पण ती ताकद काय आहे हा हा हा. ती नव्हती माहिती. मग तुमची ओळख कशी काय झाली? मी पोद्दारचा, ती रुईयाची. हा. ती स्टोरी पण इंटरेस्टिंग आहे. हं. कसं झालं की मी पहिल्यांदाच मला माहिती आहे की कॉलेजमध्ये असताना मी चालत होतो आणि माझ्या मित्रांनी दाखवली आणि ती अशी अजूनही मला आठवतं, चेल्सीची काळी लॅम्पार्डची जर्सी घालून, चेल्सी फॉलोअर आहे, ओके. ती उभी होती. आणि मला तेव्हाच असं मला प्रेम होतं ना तसंच झालं. हं. पण मी शाळेत पण मुलींशी बोलायचो नाही, हा. कॉलेजमध्ये पण माझा एवढा काही संबंध नव्हता मुलींशी. सेम माझ्या टाईप होत. हा सेम. तर मी एवढा लाजायचो की मला बोलताच यायचं नाही. आणि कुठेतरी मला आवडायला लागली म्हणून ती रुमर चालू झाली की अरे राज ठाकरेचा मुलगा हिच्या पाठी आहे. हं. तर मला एवढं कळलं नाही की ठीक आहे मी राज ठाकरेंचा मुलगा आहे, पण असं का बोलताय मी ते. पण ही रुमर चालू झाली, ही रुईयामध्ये पण कुठेतरी पसरली. हं. आणि ऍट द सेम टाइम म्हणजे त्यांच्या कॉलेजमध्ये पसरलं. हा त्यांच्या कॉलेजमध्ये पोद्दारमध्ये. हं. आणि ऍट द सेम टाइम हिला एक कोणतरी आवडायचं. ओके. तर ती त्याला बघायला जायची. तो शिवाजी पार्कला फुटबॉल खेळायचा, त्याला बघायला जायची. रुईयाच्या त्या ग्राउंडवर फुटबॉल खेळायचा. आणि नंतर तिला कळलं की ही जी रुमर चालू आहे, हा जो राज ठाकरेचा मुलगा तुझ्या पाठी आहे, हा तोच आहे ज्याला मी बघायला चालली आहे. अशा लेवलला होतं ते की राज ठाकरे माहित होते, पण त्यांचा मुलगा कोण आहे, कसा दिसतो, काही माहित नव्हतं. मग ती माझ्याशी बोलायला आली की अशी अशी रुमर आहे वगैरे. ओके. तेव्हा आमचं पहिलं इंटरॅक्शन झालं. तर मी पण पॅनिक झालो, मला कळलं ना काय. आणि फुल मग त्याच्यानंतर आमची मैत्री चालू झाली. आणि मग तुम्ही प्रपोज केलं का त्यांनी? तिने बघा ना मला. हे म्हणून मगाशी मी केलं. अच्छा. आणि ते पण फोनवरती केलं, मेसेज केलं. आणि मग त्याच्यानंतर तुमचं लग्न किती वर्षांनी झालं? म्हणजे तुम्ही हे किती सालचं सांगताय साधारण? 2009. अच्छा, 2009. बापरे. बरोबर, म्हणजे खूप जुने. 2017ला एंगेजमेंट, 2019ला लग्न, आणि आता 15 वर्ष झाली. आणि आता तो फुटबॉलचा तुम्ही विषय काढला म्हणून की ते तुमचं फुटबॉल हे पॅशन आहे. फुटबॉल अजून ते सोडून काय फुटबॉल, क्रिकेट? नाही, मला सगळं होतं. आता मी पॅडल खेळायला लागलोय. काय? पॅडल. ओके. हो. मला बॅडमिंटन आवडतं खेळायला, हं. फुटबॉल आवडतं. मला क्रिकेट सोडून तुम्ही जो स्पोर्ट बोलाल तो मी खेळू शकतो. क्रिकेट आवडत नाही? आवडतं, पण मला खेळता नाही. ती बॅट बॉलला कनेक्टच होत नाही. मी बॉलिंग येते डिसेंट, पण बॅट माझी लागतच नाही. ते असं ते तारे जमीन पर टाइप आहे माझं. बॉल कितनी दूर से कितनी बड़ी बॉल कितनी तेज आ रही है, जब तक आती है गाडी छूट जाती है. म्हणजे तुम्ही बेसिक फुटबॉलचे मेन फॅन? हा. फुटबॉल. आणि आर्टच्या ह्याच्यात तुम्हाला काय काय आवडतं? मला कॅरिकेचर आवडतं. हा, मी तू ऐकला. तुम्ही पण हे मी कॅरिकेचर, मी साहेबांचं बघून, माझ्या बाबांचं बघून करतो. हो का? हा, मी असं शिकलो नाहीये. ओके. मला पियानो वाजवायला आवडतं. मी एवढा पण वाजवाय. हा, पण म्हणजे मग तुम्ही गाणं दिलं तर मी तुम्हाला 2 मिनिटात ते सांगू शकतो की कसं मी बसू शकतो. मग म्हणजे येतोच आहे प्रॉपर. पण वेळ लागतो. वा, म्हणजे हे कधी लोकांना माहित नसतं, सांगितलं. आणि मला एक पुढचं विचारायचं की आता हे नवीन जनरेशन आहे, तुम्ही पण यंग आहात, तर त्यांना असं कुठेतरी डोक्यात असतं की इथे ह्या क्षेत्रात यायचं का नाही, हे कुठंतरी मनाला चाटून जातं. किंवा जर एखादा सामान्य घरातला मुलगा म्हणला की मला जायचं ह्या राजकारणात, त्याच्या घरचे पटकन म्हणणार नाहीत की हा जा. ते कुठंतरी दुमत असेल त्यांचं. तर हे चेंज करण्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणजे खरंच ते तितकं वाईट आहे का? आत्ता झालंय का? आता झालंय, म्हणजे तेवढं झालेलं. आता झालं. म्हणजे हे जर आता कोणी मत मांडलं तर ते चुकीचं नाहीये? नाही, अजिबात नाही. म्हणजे 2 प्रकारची आता मला ते बायफर्केशन दिसते. एक आहे जो तरुण बोलतोय की असं राजकारण आहे ना भीषण, मला याची इच्छा पण नाही. आणि एक आहे जो बोलतोय की अरे शिव्या देऊन करू शकतो ना आपण, हे सोपं आहे. इतरांना शिव्या द्यायचंय ना, हे सोपं आहे, आपण करू शकतो. असा एक तरुण उतरलाय. त्याच्यामुळे आणि दोन्ही आपल्या देशासाठी किंवा राज्यासाठी घातक आहेत. बरोबर. म्हणून आज मला माझ्याकडे लोक आले विचारायला की आमच्या समोरचे उमेदवार तुमच्याबद्दल असं बोलले. प्रॉब्लेम असा आहे की मी काहीतरी बोलल्यावर मग माझं काहीतरी मत घेऊन त्यांच्याकडे जाणार, हे आपण किती वेळ करत बसणार. बरोबर.
आणि किती टाइम वेस्ट होतो याच्यात. बरोबर. त्याच्यामुळे मी इग्नोर केलं. हां, बोलले कामं दाखवा, बरोबर. तुमचं विजन दाखवा. बरोबर. आणि लोकांनी पण हेच केलं पाहिजे. मला वाटतं जे तरुण तरुणी येत आहेत, मी तुम्हाला सांगणार नाही कुठचा नेता निवडा, बरोबर. तो तुम्ही स्वतःहून निवडा, पण तुमचं डोकं लावून प्रामाणिक नेता निवडा बरोबर. आणि त्या विचारांशी लॉयल राहा. बरोबर. एवढंच मी मागेन त्या लोकांकडे. मग मला असं वाटतं की हे जे आता तुम्ही म्हणलात की राजकारणात शिव्या आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा चुकीचं जे काही बोललं जातं तेच कुठंतरी समाजात प्रत्येक ह्याच्यात उतरतं. म्हणजे आता मी फॉर एक्झाम्पल मी आर्टच्या बाबतीत बोलू शकतो की आपण एखादं गाणं ऐकलं किंवा रॅप ऐकलं तर रॅप इज ओके, पण त्याच्यात जर तुम्ही शिव्या द्यायला लागलात तर हे कुठंतरी रिफ्लेक्ट होतं असं वाटतं का तुम्हाला? नाही, नक्कीच होतं. मी आता तुम्ही जे राजकारण होतं ते आपल्या समाजात उतरतं. ह्याचं एक घाणेरडं पण उत्तम उदाहरण म्हणजे जो जातीयवाद चालू झाला. 100%. पण मला माहित नाही, मला अजूनपर्यंत माहित नाही माझ्या मित्रांच्या जाती काय आहेत ना, त्यांना माहिती आहे माझी जात काय. बरोबर. ना मी जात बघून कधी मैत्री केली, बरोबर. ना त्या जातीचं मला महत्त्व माहिती आहे. तुमची जात ऑब्व्हियसली तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. अगेन तुम्ही समोरच्यांचा जातीचा द्वेष नका करू. बरोबर. आपल्याकडे म्हणजे आता लहान मुलांचे व्हिडिओज बाहेर येतात की मी ह्या जातीचे म्हणून ते माझ्यावर खेळत नाही. आधी आम्ही खेळायचो. आता मला वाटतं साहेबांनी एक उदाहरण दिलं जे मला एवढं वाईट वाटलं की कोणतरी घरी वारलेलं पण त्या जातीचा चौथा माणूस खांदा द्यायला नव्हता. बरोबर. म्हणून त्यांना वाट बघायला लागली त्यांचे कधी नातेवाईक येतात आणि तो खांदा देतो. बरोबर. इतर जातीचे खांदा द्यायला तयार नव्हते. असं नव्हतं कधी महाराष्ट्र. बरोबर. त्याच्यामुळे जे राजकारणात होतं ते आपल्या लोकांमध्ये पसरतं. ह्याचं घाणेरडं उदाहरण पण हे आहे. बरोबर. त्याच्यामुळे शिव्या बिव्या तर खूप सोप्या आहेत ना. हो काही. आणि सोशल मीडियाने तर ते आता अजूनच हे केलेलं. म्हणजे बरेच वेळा असं होतं की कोणीतरी व्हिडिओ टाकली तर त्याच्या खाली पहिले येते की तू ह्या जातीचा आहे. एक्झॅक्टली. आणि शिव्यांचं तुम्ही बोललात म्हणून मला एक जावेद अख्तर साहेबांचा एक उत्तम मी इंटरव्ह्यू बघितलेला. त्याच्यात पॉडकास्ट तू बघितला तो? हो. काय बोललेत की इट इज अ स्पाइस ऑफ स्पाइस मिरची हे करायची असेल. बरोबर. काय बोललेत ते. नाही खरं. मला वाटतं सगळ्यांनी बघितलं हो हो हो. पण मग हे बदलण्यासाठी किंवा हे करण्यासाठी आपण लोकांना काय सांगू शकतो? म्हणजे मला वाटतं आपण सांगू काही नाही शकत, आपण करून दाखवायचं. बरोबर. तुम्हाला एक चांगला नेता दिसला ना त्याच्या पाठीशी उभे राहा. अख्खं शहर सुधरेल, अख्खं राज्य सुधरेल. बरोबर. तुम्हाला कळतंय काहीतरी चुकतंय तर लगेच तुम्ही वळवा, तुमची दिशाच वळवा. बरोबर. म्हणजे हे आता सोशल मीडियावर जे आपण बघतो पण त्यांचा काही उद्देश काहीच नाही, फक्त त्यांना कुठेतरी ती भडास काढायची. हो. यायची. काही पेड असतात, काहींना भडास काढायचे असतात. बरोबर. हो. काही पेड असतात आणि आपल्याला माहिती. हो, त्या ह्याच्यावर पण घे. मला हेच विचारायचं शेवटी की आता मग जे नवीन किंवा येणार आहेत राजकारणात मुलं त्यांना तर तुम्ही सांगितलं, पण आता आपण डेव्हलप होण्यासाठी ॲज अ समाज हे तुम्ही काय सांगताल? म्हणजे ॲज अ सिटीझन पण काहीतरी जबाबदारी आहे. सिटीझन म्हणून जबाबदारी तुमच्यावर खूप आहे. सगळं आपण सरकारवर टाकून चालणार नाही. जसं मी तुम्हाला समुद्र किनाऱ्याचं उदाहरण देईन की मी आता त्या दिवशी शुक्रवारी किंवा शनिवारी तो साफ करून आलो. रविवारी तिकडे कचरा होता. बरोबर. हे करताय कोण? आपणच करतो. मला वाटतं समाज, जात, धर्म सोडून मला वाटतं लोकांनी एकत्र यायला पाहिजे. तुमचं परिसर, तुमचं शहर कसं सुधारतंय बघितलं पाहिजे. शेवटी तुम्ही एकाच्या हातात जबाबदारी टाकताय 5 वर्षाची. नाही काम केलं घरी बसा. बरोबर. ती ताकद लोकांच्या हातात आहे, ती त्यांना कळली पाहिजे. बरोबर. मी हे प्रत्येक ठिकाणी बोलतोय. समजा मी उद्या निवडून आलो, मी नाही काम केलं, घरी बसवा. भीती तर वाटली पाहिजे तुमची आम्हाला, नाही तर कसलं राजकारण. बरोबर. सर जाता जाता एक छोटासा खेळ खेळूया. तुम्हाला नाही आवडला तर आपण डिलीट करूया. तर मी काही पिक्चरची आणि कॅरेक्टरची नावं घेऊन आणली. तर ते टायटल तुम्ही कुठल्या नेत्याला द्याल? मी कुठल्या पॉलिटिशियनला द्याल? पहिला आहे डॉन. माय फादर. ओके. खिलाडी कोणाला द्याल? खिलाडी नाही, हे सगळे चांगले टायटल आहेत. अगेन माय बाबा. बाहुबली. माननीय बाळासाहेब. नायक.
तुम्ही चांगले टायटल आणले हो सगळे आम्हालाच घ्यावेसे वाटतं. हे तुम्ही घेऊ शकता. ऐक पण साहेब, साहेब गब्बर. गब्बर हे कॅरेक्टर कोणाला सुटू? गब्बर विलन ना? नाही मला वाटत नाही, मी असं कोण विलन म्हणून बघत नाही. नाही. सो म्हणजे गब्बर पण चांगला म्हणजे आवडता विलन होता, पण हा पण ठीक आहे म्हणजे तो विलनच होता. ओके, तो आपण जाऊयात. गॉडफादर. अगेन हे सगळे माननीय बाळासाहेब आणि साहेबांचे टायटल्स आहेत. मिस्टर इंडिया. मिस्टर इंडिया इतर पक्षांचे सगळे उमेदवार. आणि शेवटचं म्हणजे बोल बच्चन. वन अँड ओनली दिल्ली मधनं जे चालू आहेत ना, राऊत. ओके, सो मला वाटते आपण झालेली आहे माझी बोल बच्चनगिरी. मी आता थांबवतो आणि नाही नाही, थँक्यू सो मच सर की तुम्ही. येस येस ऑफकोर्स, थँक्यू सो मच. थँक्यू.